संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि भावी शिक्षकांच्या दृष्टीने आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये लवकरच शिक्षक पदभरती होणार आहे. त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे शाळांची संच मान्यता पूर्ण होणे आणि शाळांची बिंदू नामावली पूर्ण होणे. बिंदू नामावली आणि संच मान्यतेच्या दृष्टिकोनातून या पत्रामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना मुख्याध्यापकांसाठी आणि संस्थाचालकांसाठी मार्गप्रत आहेत. नेमक्या कोणत्या सूचना आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना या जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाचं हे 17/3/2026 पत्र आहे. प्रस्तुत पत्र आयुक्त मनपा, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, अध्यक्ष सचिव, खाजगी शिक्षण संस्था, प्रशासन अधिकारी मनपा आणि प्रशासन अधिकारी नप यांना पाठविण्यात आलेला आहे. विषय आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावलीच्या माहितीबाबत आणि या अनुषंगाने 6 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण हे एक महत्त्वाचं पत्र जाणून घेऊया. राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी मे जून 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दिनांक 18/8/2025 रोजी प्रसिद्ध झाला आहे. या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थापनांकरिता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने 2 निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरती सन 2025-26 या संच मान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे. त्यासाठी विषय व आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे. आज रोजी सन 2025-2026च्या संच मान्यतेची कार्यवाही 90% अधिक झालेली आहे. उर्वरित संच मान्यता त्रुटी पूर्तता करून प्राप्त करून घेण्यात याव्यात. यापूर्वी संदर्भाधीन 1 व 2 या पत्रान्वये मागील पदभरतीच्या वेळी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मागील पदभरतीच्या टप्पा 2 मध्ये संदर्भाधीन पत्र क्रमांक 3 अन्वये सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. व्यवस्थापनाने 2025-26च्या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार बिंदू नामावली तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार ठेवणे आवश्यक आहे. आदिवासी बहुल संबंधित 8 जिल्ह्यातील अर्थात नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली इत्यादी सुधारित आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 29/7/2025 निर्गमित झाला आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील संदर्भातील याचिकांवर दिनांक 6/10/2025
व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत शासन निर्णय दिनांक 11/2/2026 अन्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सर्व व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घेण्यात यावी, याबाबत संदर्भाधीन 6 VC मध्ये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत। संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजेच मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मध्ये नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरतीकरिता शासनाने मान्यता प्रदान केली आहे। बिंदू नामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारीची शहानिशा करूनच पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी। तत्पूर्वी संच मान्यतेसंबंधित कार्यवाही 100% पूर्ण करणे व बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे याबाबत योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी। तसेच संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संदर्भाधीन पत्र क्रमांक 4 अन्वये कळवल्यानुसार सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाची कार्यवाही करावी। कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या बिंदू नामावलीबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी। अशी कार्यवाही करत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी। कामाचा अनुभव असलेले कर्मचारी अन्य विभागात कार्यरत असतील तर अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी या कामी घेण्यात याव्यात। तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांची देखील आवश्यक तेथे मदत घ्यावी। शासन निर्णय दिनांक 5/11/2009 मधील तरतुदीनुसार खाजगी शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांची प्रथम तपासणी अधिकारी म्हणून वेळीच संस्थांच्या बिंदू नामावलीची तपासणी करून देण्यात यावी। विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांच्या कार्यालय स्तरावर बिंदू नामावली तपासणी व पवित्र पोर्टलवरील कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षांकडून कार्यवाही करण्यात यावी। सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी तसेच राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा। पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदू नामावली व न तपासण्याची कारणे नमूद करणे संयुक्तिक होणार नाही। यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गटनिहाय, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्याही प्रवर्गाची किती रिक्त पदे आहेत इत्यादी बाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी। यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही। आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांच्या रिक्त पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी, असे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। राज्यातल्या शिक्षक पदांच्या पदभरतीच्या अनुषंगाने या पत्रामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। काही सूचना या अधिकारी वर्गांसाठी आहे तर काही सूचना या संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी आहे। आपल्या संस्थेमधील शिक्षक पदभरती होण्याच्या अनुषंगाने संस्थाचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता आहे। या अनुषंगाने हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे। प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।